माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु। या अभंगामध्ये संत श्रेष्ठ तुकोबार यांनी वारकरी संप्रदायाचा अतिशय महत्त्वाचा सिद्धांत सांगितलेला आहे। माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु। माझ्या विठोबाचा कसा प्रेम भाव आहे, तो देव होतो। देव होणं म्हणजे परमात्मा होणं आणि गुरु होणं म्हणजे संत होणं। ऐसा कैसा माझ्या विठोबाचा प्रेम भाव, तोच देवही होतो, तोच गुरुही होतो, तोच परमात्मा होतो आणि तोच संत होतो। एकंदरीतच काय तर या अभंगामध्ये संत आणि देव यांचं ऐक्य या अभंगामध्ये सांगितलंय। खरं तर हा अभंग पाठणे असा वारकरीने आहे का इथं? तुम्ही आहे ना जागे? हा अभंग पाठ नाही असा वारकरी नाही। आणि पुढे बोलू, ज्याचा हा अभंग पाठ नाही तो वारकरीच नाही। हा अभंग प्रत्येकाच्या पाठ आहे, पण काय होतं, अति परिचयात अवज्ञा होते। आपण किती लांबून इतकं पायी पायी वारी करत पंढरपूरला जात असतो। केली ना आपण आत्ताच वारी, आषाढी वारी? पायी पायी पायाची पायपीट करत आपण पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला जात असतो, संतांच्या सोबत जात असतो। पण एक गोष्ट तुमच्या जर लक्षात आली असेल तर पंढरी नगरीत राहणाऱ्या रोजच्या माणसाला त्याचं विशेष महत्त्व नसतं। आपण इतक्या लांब जातो पण तिथे राहणाऱ्याला त्याचं महत्त्व नसतं। जवळ राहणारा माणूस मोठ्या माणसाच्या महात्म्याकडे देखील दुर्लक्ष करतो। आपला एखादा जर मित्र मोठ्या मंत्रिपदावर असला ना, त्याला आओ जाओ करून बोलत नाही, अरे का रे असं करून बोलल्या जातं। सांगायचं काय आहे तर अति परिचयामध्ये अवज्ञा होते। पसायदानामध्ये किती सुंदर मागणं मागितलेलं आहे माऊलींनी। आता विश्वात मके, आम्हाला काही घेणं देणं नाही। आता विश्वात मके देवो काय जे खडांची वे, आम्हाला याच्याशी काही घेणं देणं नाही। ज्ञानेश्वरीचं पारायण झाल्यानंतर ज्ञानेश्वरीला वस्त्र गुंडाळायचे असतात आणि शांतपणे ते गुंडाळू नये म्हणून आम्ही काहीतरी म्हणायचं म्हणून म्हणतो। बाकी पसायदानाच्या आम्ही अर्थाकडे कधीच लक्ष दिलं नाही। खरं सांगू का, हरिपाठ आणि त्यातले जे गुरुपरंपरेचे अभंग आहे, हे सगळीच अभंग आपण रोज रोज म्हटल्यानं त्याच्या अर्थाकडे जरी ती दुर्लक्ष झाली असली तरी हा जो अभंग आहे ना, वारकरी संप्रदायाचा पाया असलेला हा अभंग आहे। आपण वारीत जातो, कोणाच्या सोबत जातो? संतांच्या सोबत जातो। बसमध्ये गेल्यानं वारी होत नाही। जो पायी संतांच्या सोबत जातो त्याला वारी म्हणतात। संत आणि देवाचं ऐक्य। आणि वारीला गेल्याच्या नंतर 2-2 दिवसाची लाईन असते ना? तुम्ही जागे आहेत ना? आवाज येत आहे ना सगळ्यांना? मग असे माना बिना हलवा, मला असं रिस्पॉन्स द्या। भाषा समजत आहे काय? मी विदर्भाची आहे, भाषा समजत आहे ना? सांगायचं काय आहे की आपण इतकं पायी पंढरीची वारी करतो, संतांच्या सोबत करतो आणि तिथं गेल्यानंतर 2-2 दिवस लाईन असते पंढरपुरात, असते ना? मग लाईन असल्यानंतर आपलं दर्शन होतं का? नाही होत। होतं का दर्शन? नाही होत। भ्रष्टाचार केल्यावर थोडंसं दर्शन होऊनही जाते, पण तरी आपलं दर्शन होत नाही। मग आपण काय करतो? कळसाचं दर्शन घेतो। माऊली म्हणतात, कळसा परते प्रासादिक काम नाही। कळसाला खूप महत्त्व आहे। आपण काय करतो? कळसाचं दर्शन घेतो। ते दर्शन का घेतो तर आपल्याला विश्वास असतो की मी संतांच्या सोबत चालत आलेलो आहे आणि पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन नाही घेतलं तरी चालेल, कारण मी संतांच्या सोबत चालत आलोय। अहो, जो वारकरी आहे ना पंढरीचा, तो किती 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 धन्य आहे। इतक्या लाखो वारकऱ्यांची गर्दी असते तरी सुद्धा एकही वारकरी तिथं उपाशी राहत नाही। ऐसा माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, इतकी लाखोंची गर्दी असते तरी कोणाच्या चेहऱ्यावर उदासीनता नसते। ऐसा माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव। एकदा तो सोहळा पाहिला ना वारीचा की मन भरून येतात, डोळे भरून येतात आणि सहज ओठांवर शब्द येतात, ऐसा माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव। खरंच कसा प्रेम भाव असेल माझ्या विठोबाचा। अहो, इतक्या लोकांना त्यांनी बांधून ठेवलेलं आहे आणि तरी तिथं लोकांची गैरसोय होते। घरी आपण आपल्या मनाने बनवून खातो, नाही काय? जे पाहिजे ते बनवून खातो। वारीत तुम्हाला मनासारखं भेटतं का? नाही। तरी सुद्धा एकही वारकऱ्याच्या चेहऱ्यावर नाराजी नसते। जे भेटल ते खातात, जिथं राहायला भेटेल तिथं राहतात, तरीही चालतात। एखाद्या 80-85 वर्षाच्या म्हातारे आजोबाला विचारलं, आजोबा कसं वाटतंय वारी करून? आजोबा म्हणते, काय आनंद वारीचा। आजोबा म्हणत नाही माझ्या टोंगळ्यात दुखतंय, माझ्या पायात गोळे आले। आणि आमच्यासारखे तरुण म्हणतात, कोण जाईल वारीला, काय आता ते झालं जुनं। तरी सुद्धा काय तो वारीचा आनंद। वाचा विठ्ठल गायना
वाचे विठ्ठल गायना वाचे विठ्ठल गायना वाचे विठ्ठल गायना नाचत पंढरी नाचत पंढरी नाचत पंढरी नाचत पंढरी जाईना वाचे विठ्ठल गायना वाचे विठ्ठल गायना नाचत पंढरी नाचत पंढरी नाचत पंढरी नाचत पंढरी जाईना वाचे विठ्ठल गायना वाचे विठ्ठल गायना. काय भाव असेल त्याचा, आणि तो भाव त्याच्या मनात आहे, आणि इतक्या लाखो वारकऱ्यांवर इतका प्रेम करतो माझा विठोबा की प्रत्येकाच्या मनामध्ये एकच आशा असते. आणि वारी संपल्यानंतर शेवटच्या दिवशी ज्यावेळी आपण तिकडनं इकडे येतो त्यावेळी प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी असतं. ऐसा माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव. सांगा ना, कसा प्रेमभाव असेल माझ्या विठोबाचा. वारीला इकडे नाचत नाचत जातो आणि तिकडनं येताना आम्हाला दुःख होतं, आम्ही रडतो की आम्ही आमच्या पांडुरंगाला सोडून जातोय. ऐसा माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव. या अभंगामध्ये तुकोबारायांना आपल्याला तेच सांगितलंय, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. मी मगाशी बोलली, देव होणं म्हणजे परमात्मा होणं, गुरु होणं म्हणजे संत होणं. देव आणि संत याचं ऐक्य या अभंगामध्ये सांगितलेलं आहे. तुकोबाराय म्हणजे कोण आहे तुकोबाराय? तुकोबाराय म्हणजे कोणी साधे सुधे आहे का? तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. ज्ञानोबाराय म्हणजे कोण? अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर. माझा ज्ञानेश्वर म्हणजे साधा सुद्धा आहे का? माऊली म्हणजे साधे सुधे आहे का? अहो साक्षात परमात्मा आहे. इतकंच नाही, याही पेक्षा जड बोलू का, देवापेक्षाही जास्त अधिकार माझ्या संतांचा आहे. देवापेक्षाही जास्त अधिकार माझ्या संतांचा आहे. म्हणून संत आणि देव यांचं ऐक्य सांगणारा हा अभंग आहे. तुकोबारायांचं चरित्र वाचत असताना त्या चरित्रामध्ये अंगडशहा फकीराचं एक चरित्र येतं. अंगडशहा फकीराचं एक चरित्र येतं. ते चरित्र असं आहे की अंगडशहा फकीर म्हणजे मोठा पोचलेला फकीर, खूप खूप पोचलेला फकीर. संत कबीर फकीराची फार छान व्याख्या करतात. फिकीर खोकर फकीरी करे साला वो भी गद्दा है. म्हणजे ज्याला फिकीर नाही, ज्याला उद्या जेवायचंय, आता स्वयंपाक करायचंय, चपात्या बनवायचे, पीठ मळायचंय, गहू विकत आणायचे, अशी ज्याला फिकीर नाही ना, तो खऱ्या अर्थानं फकीर. असा एकदम पोचलेला फकीर होता म्हणजे अंगडशहा फकीर. त्यांनी काय केलं की तुकोबा जे रामेश्वर भट्ट आहे त्यांनी तुकोबारायांचा गाथा बुडवलेला. माहिती आहे ना? माहिती आहे ना? हो ना? कोणी बुडवला तुकोबारायांचा गाथा? रामेश्वर भट्टांनी तुकोबारायांचा गाथा बुडवला. आणि गाथा बुडवल्यानंतर ते एकदम हवेत, मै नाही तो कोई नाही असं ते त्यांच्या हवेमध्ये होते. गाथा बुडवल्याच्या नंतर धन 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 पावलं टाकत ते जायला लागले. मध्येच काय तर अंगडशहा फकीराचा आश्रम लागला. अंगडशहा फकीर म्हणजे एकदम पोचलेला फकीर होता. अंगडशहा फकीराचा आश्रम लागला आणि त्या आश्रमात मोठी विहीर होती. विहिरीला विहीरच म्हणतात ना तुमच्याकडं? विहीर होती, मोठी विहीर. इकडे रामेश्वर भट्टांना गरमी झाली. रामेश्वर भट्टांना असं वाटलं की त्या विहिरीमध्ये आता उडी टाकायची आणि आंघोळ करायची. अंगडशहा फकीर तिथेच उभा होता. अंगडशहा म्हटले, बाबा तुम्हाला आंघोळच करायची आहे ना, बकेटमध्ये पाणी घ्या, बाजूला आंघोळ करा. आमचं अख्खा आश्रम आहे आणि त्या विहिरीतलं पाणी सर्वजण पितात. तुम्हाला आंघोळ करायला मनाई नाही, पण बकेटभर पाणी घ्या आणि बाजूला आंघोळ करा. रामेश्वर भट्ट म्हटले, मी याचं का ऐकू? कशासाठी ऐकू? असतात ना काही काही लोक तशीच, मी का ऐकू? तसंच रामेश्वर भट्टांनी ऐकलं नाही आणि विहिरीमध्ये उडी टाकली विहिरीमध्ये उडी. अंगडशहा फकीर म्हणजे पोचलेला, त्याची तळपायाची आग मस्तकात गेली आणि अंगडशहा फकीर सांगायला लागला, अब ऐसे तैरते रहो. बाहेर आला विहिरीच्या की अंगाची लाही 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 व्हायची.
विहिरीत गेले की शांत वाटायचे, बाहेर आले की लाही लाही व्हायची, विहिरीत गेले की शांत व्हायचे. ज्ञानेश्वर महाराजांवर फार श्रद्धा होती, माऊलींवर फार श्रद्धा होती रामेश्वर भट्टांची. काही शिष्यांनी ओलं उपरणं वगैरे बांधलं आणि माऊलींच्या समाधीजवळ नेलं. आणि समाधीजवळ नेल्यानंतर माऊलींनी त्यांना दृष्टांत दिला, बाबा रामेश्वरा माझ्याच्यानं काही होत नाही, रामेश्वरा माझ्याच्यानं काही होत नाही. देहू नावाच्या गावात तुकोबा नावाचा एक संत राहतो, तुला त्याच्याकडे जावं लागेल. झालं, ज्याची गाथा बुडवली त्याचे पाय धरण्याची वेळ आली. तुकोबारायांजवळ गेले. तुकोबारायांनी एका अभंगामध्ये त्यांच्या अंगाचा दाह पूर्ण केला. तुकोबारायांनी त्यांना सांगितलं की अहंकार करू नको, चित्त शुद्ध ठेव, अहंकार करू नको. अशा एका अभंगामध्ये तुकोबारायांनी त्याच्या अंगाचा दाह पूर्ण केला. इकडे अंगडशहा विचार करायला लागला की मी श्राप दिला आणि तो श्राप नाहीसा केला. कोण आहे हा तुकोबा, कोण असेल हा तुकोबा, कुठला असेल हा तुकोबा. अंगडशहा फकीरानं त्याच्या कटोरीला आज्ञा दिली. ते फकीर लोक नाही का, काळी कटोरी असते त्यांना मागायची, त्या कटोरीला आज्ञा केली की तुकोबारायांच्या घरचं पीठ पडल्याशिवाय भरायचं नाही. त्या कटोरीला आज्ञा केली की तुकोबारायांच्या घरचं पीठ पडल्याशिवाय भरायचं नाही. देहू गावामध्ये ठिकठिकाणी भिक्षा आणली, भिक्षाम देही, भिक्षाम दे. पीठ पडायचं आणि डायरेक्ट आत जायचं, पीठ पडायचं आणि डायरेक्ट आत जायचं. तुकोबारायांच्या घरी गेले. तुकोबारायांची मुलगी भागीरथी, आई पीठ दळत होती. भागीरथीने पीठ घेतलं आणि अंगडशहाच्या त्या कटोरीमध्ये टाकलं. पीठ ओसंडून ओसंडून बाहेर व्हायला लागलं. असं व्हायला लागलं पीठ, जसा धबधबा वाहतो तसं पीठ खाली व्हायला लागलं. आणि अंगडशहाला वाटलं हेच तुकोबारा आहेत की काय, त्याच्याच पाया पडले. अरे तुकोबारा आहे, अरे तुकोबारा आहे, तुकोबारा. भागीरथी म्हटली मी नाही, माझे बाबा. कुठे आहे मग, कोण आहे तुझे बाबा? म्हणे बाबा तिकडे गेले डोंगरावर भजन करायला, तिकडे गेले म्हणे डोंगरावर भजन करायला. अंगडशहा त्या डोंगरावर गेला. अंगडशहावरही तुकोबारायांनी अनुग्रह केला आणि त्यानंतर अंगडशहाच्या मुखातनं तुकोबारायांसाठी एक दोहा निघाला. तो दोहा सांगण्यासाठी हा दृष्टांत होता. काय होता तो दोहा? तुका तुका तू राम से, दो नाम एक अंग से, उनका से तू भंग गया, उनका से तू अभंग से. काय होता तो दोहा? तुका तुका तू राम से, दो नाम एक अंग से, उनका से तू भंग गया, इनका से तू अभंग से. म्हणजे काय म्हटलं त्यांनी? तुकाराम महाराज म्हणजे वेगळे नाही, साक्षात प्रभू रामचंद्र आहे. फरक फक्त एकच आहे की प्रभू रामचंद्रांनी सेतू बांधला होता. कोणाला आणताना? सीतेला आणताना सेतू बांधला होता. तो सेतू काळाच्या ओघानं भंग पावला, पण आमच्यासाठी 4000च्या वरही अभंग रूपी जो सेतू बनला ना, त्याला भंग नाही. इनका सेतू अभंग. विठ्ठल विठ्ठल. या अभंगामध्ये हाच मुख्य सिद्धांत आहे. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणचे देव होय गुरु. माझ्या विठोबाचा असा प्रेमभाव आहे की तोच देव होतो, तोच गुरु होतो. आणि देव आणि संत याच्यामध्ये आम्हाला भेद करता येत नाही. ब्रह्मसूत्रामध्ये एक प्रमाण आलेलं आहे, अविभागेन दृष्टत्वात. म्हणजे यांच्यामध्ये विभाग करता येत नाही, दोघं एकच घटक आहे, असं एक प्रमाण आलेलं आहे ब्रह्मसूत्रामध्ये. त्यानंतर माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, माझ्या विठोबाचा कसा प्रेमभाव आहे मला सांगा. इकडे लक्ष द्या. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. मी नवीन आहे तरी ऐक. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. लायटर घ्या, लायटर गॅस पेटवायचं माहित आहे ना. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. लायटर घ्या. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. गॅस पेटवा. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. पातेलं ठेवा. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. साखर, दूध, पाणी, चहापत्ती सगळं टाका. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. चहाला खतखत उकळू द्या. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. चहाला गाळा 2 कपात. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. 2 कपात चहा गाळल्यानंतर पहिले मला द्या आणि उरलेला तुम्ही घ्या. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. प्रेम आहे, प्रेम आहे, प्रेम आहे म्हणता म्हणता बायको कधी काटा काढून जाते कळत नाही पुरुष मंडळी, नाही काय. एखाद्या सणाला बायकोन जर म्हटलं माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, खूप प्रेम आहे, तर आपल्याला 10, 15, 20 हजाराला मरण आहे. एखादा दागिनं घेऊनच द्यावं लागतं.
प्रेम आहे, प्रेम आहे. मला इथं अजून एक महत्वाचा मला सांगा, आपण ज्यावेळी स्वयंपाक करतो, महिला मंडळ, तुम्ही ज्यावेळी स्वयंपाक करता, आता इथं बऱ्याचपैकी लग्न झालेल्या महिला आहेत, तुम्ही ज्यावेळी स्वयंपाक करता आणि तुमचं लहान लेकरू ज्यावेळी हॉलमध्ये रडत असतं, त्यावेळी तुम्ही स्वयंपाक करता करता रोडवरच्या बाईला आवाज देता का? ए बाई, बघ ग लेकरू रडत आहे, देता का? उत्तर द्या, देता का? तुम्ही नंदेला सांगता का, ताई बघ लेकरू रडत आहे? एवढं गोड नातं असतं काही दोघीचं? तुम्ही नंदेला सांगता का? नाही. आई काय करते? लाटणं बाजूला ठेवते, गॅस बंद करते, आपणची लेकराजवळ जाते. कशी जाते? आपणची. हेच सांगायचंय की माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. प्रेम भाव या शब्दानं, या अभंगाचा अर्थ लागत नाही, आपणची या शब्दानं अर्थ लागतो. प्रत्येक चरणाला आपणची जोड. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. पडिये देह भाव, आपणची वासनापूर्वी. प्रत्येक चरणाला आपणची आपणची लावत गेलं ना तर या अभंगाचा अर्थ लागतो. माझा विठोबा फक्त प्रेम 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 करत नाही, तर सगळ्या गोष्टी आपणची करतो. विठ्ठल संत शिरोमणी श्रेष्ठ सेना महाराजांचं चरित्र इथं प्रत्येकाला माहिती आहे. संत सेना महाराज काय होते हेही प्रत्येकाला माहिती आहे. मला एक गोष्टीची कायम सातत्यानं खंत वाटते की सेना महाराज न्हाव्याचे, सावता महाराज माळ्याचे, ज्ञानोबाराय ब्राह्मणांचे, तुकोबाराय कुंडबे, आम्ही हे सातत्यानं म्हणत आलो. संतांना जात असते काय? आम्ही जातीप्रमाणे संतांना वाटत गेलो. अहो, ज्ञानोबाराही तेच आणि सेना महाराजही तेच, तुकोबाराही तेच आणि सेना महाराजही तेच. दोघांमध्ये भेद करता येत नाही. दोघांची नावं कदाचित वेगळी असतील, देहरूपाने ते वेगळी असतील, पण ज्ञानोबाराय आणि सेना महाराज यांच्यामध्ये काहीच फरक करता येत नाही. दोनही एकच आहे. परम तत्वाने ते दोघही एकच आहे. हा भेद आपण करतो कारण आपण सामान्य आहोत आणि संत हे असामान्य होते. आपण सामान्य आहोत म्हणून हा भेद आपण करतो. ज्यावेळी सेना महाराजांचे वडील सेना महाराज मूळ होते बांधवगडचे, जे मध्य प्रदेशमध्ये येतं. इतकं माहिती आहे ना सर्वांना? बांधवगडचे होते सेना महाराज, जे की मध्य प्रदेशमध्ये येतं. उदयसिंह राजाची चाकरी करायचे सेना महाराजांचे वडील देवीदास वैद्य. सेना देवीदास वैद्य, सेना महाराजांचं पूर्ण नाव काय? सेना म्हणा, सेना देवीदास वैद्य. सेना देवीदास वैद्य, सेना महाराजांचं पूर्ण नाव. देवीदास महाराज उदयसिंह नावाच्या राजाकडे चाकरी करायचे. उदयसिंह राजा किती श्रीमंत, उदयसिंह राजा किती श्रीमंत. त्याच्याकडे 22 लोक होते वतनदार, आणि त्या प्रत्येक एका वतनदाराकडे 822 घोडे होते. किती? 822. आणि प्रत्येक घोड्याच्या गळ्यामध्ये अर्धा किलो चांदी, अर्धा किलो चांदी आणि सोन्याची आभूषण होते. 822 घोडे आणि असे 22 वतनदार. विचार करा किती श्रीमंत असेल. नाही, ज्याला पचल त्यानेच विचार करा बरं का. एकदा दवाखान्यात गेली आणि त्या दादांची फार तब्येत बिघडली होती. जवळचे दादा होते. म्हटलं, दादा काय झालं? दादा म्हणे, शेजारच्या ना त्या बाळू काकाला 300 क्विंटल कापूस झाला. झालाच कसा? शेजारच्याला 300 क्विंटल कापूस झाला म्हणे. झालाच कसा? मला धगधग झालं म्हणे, मला माझ्या पोटात गोळा आला आणि ऍडमिट माणूस. ज्याला पचल त्यानं गणित करा, भलत्यानं गणित करू नका. प्रत्येकाच्या गळ्यामध्ये अर्धा किलो चांदी आणि अशा 822 घोडे, असा इतका श्रीमंत तो उदयसिंह राजा होता. इकडे देवीदास महाराज म्हातारे व्हायला लागले. सेना महाराजांचे जे वडील आहे ते म्हातारपणाकडे जायला लागले. ते म्हातारपणाकडे गेले आणि तिकडे उदयसिंह राजाच्या जागेवर, त्यांच्या सिंहासनावर बसले ते रामसिंह राजा. रामसिंह राजा सिंहासनावर बसले. आणि इकडे ज्यावेळी सेना महाराजांच्या वडिलांची म्हणजे देवीदास महाराजांची शेवटची वेळ होती, त्यावेळी देवीदास महाराज म्हणायला लागले, सेना सेना मला मांडीवर घे.
आधीची पद्धत होती. वडील जायचे त्यावेळी लेकरू मांडीवर घ्यायचं. लेकरू वडिलांना मांडीवर घ्यायचे, लेकरं मांडीवर घ्यायचे. आता बाप मरतो तरी लेकरांना माहिती पडत नाही, कारण लेकरू दूर ड्युटी करते. आता माहिती पडत नाही. त्यावेळची पद्धत होती आणि म्हणून देवीदास महाराज म्हणायला लागले, सेना मला मांडीवर घे. मांडीवर घेतलं सेना महाराजांनी देवीदास महाराजांना. आणि देवीदास महाराज म्हणायला लागले, सेना ज्यावेळी मी महाराष्ट्रात होतो ना, त्यांचे गुरु रामानंद स्वामी ज्ञानेश्वर महाराजांचे वडील कोण? विठ्ठल पंत. काय बात, क्या बात आहे आजी. ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठल पंत आणि सेना महाराजांचे वडील देवीदास महाराज हे दोनही समकालीन होते, गुरुबंधू होते. दोघांचंही नातं फार छान होतं. देवीदास महाराज म्हणायला लागले की आम्हाला आमचे गुरुजी सांगायचे, रामानंद स्वामी सांगायचे की तुम्ही लाख मोठी मोठी कीर्तनं करा, तुम्ही ब्रह्माचं झाड उभं करा, तुम्ही मोठी मोठी प्रवचनं करा, तुम्ही काहीही करा, जगभर फिरा, पण परमात्मा महाराष्ट्रात आहे. पण परमात्मा महाराष्ट्रात आहे, माझ्या पंढरीनाथाच्या रूपानं. म्हणून कधी एकदा तरी माणसानं महाराष्ट्रात जन्माला आल्यानंतर पंढरपूरला गेलंच पाहिजे. मुद्दाम जात नसाल तर तुमच्यासारखे महा तुम्हीच. हा, काम असेल आणि जर तुम्ही जात नसाल, कामामध्ये असाल आणि कामामध्ये जर तुम्ही सातत्यानं त्याचं नामस्मरण करत असाल तर तो विठ्ठल तुमच्या दारात येईल. पण मुद्दाम जात नसाल तर गोष्ट वेगळी. देवीदास महाराज सेना महाराजांना सांगायला लागले की सेना, माझे गुरुजी सांगायचे की परमात्मा हा महाराष्ट्रात आहे. एकदा तरी त्या पंढरीनाथाचं दर्शन घे. आणि दर्शन घेतल्यानंतर महाराष्ट्रात गेल्यावर तिथं आळंदी नावाचं गाव आहे. विठ्ठल पंतांची 4 अधिकारी लेकरं तिथं आहे. त्या लेकरांची भेट घे. खूप मोठे ते अधिकारी आहे. इतकं म्हटलं आणि देवीदास महाराजांनी शेवटचा श्वास घेतला आणि तिथेच त्यांनी देहांत केला. त्यानंतर काय झालं की देवीदास महाराजांची चाकरी परंपरेनं सेना महाराजांकडे आली. तुम्हाला कळतंय ना, लक्ष आहे ना तुमचं? देवीदास महाराजांची चाकरी परंपरेनं सेना महाराजांकडे आली. आणि इकडे उदयसिंह राजाचा जो मुलगा होता रामसिंह, हा मोठा उद्धट, याचं आणि देवाचं फारसं पटायचं नाही. आताही तशी लोक आहेत, देव नाही असं म्हणणारी. तसाच तो रामसिंह होता, त्याचं आणि देवाचं फारसं पटायचं नाही. तो एक जरा अर्कळ स्वभावाचा होता, उद्धट स्वभावाचा होता. आणि त्यातली त्याची जी काही शिपाई होती ती बरीचशी शिपाई सेना महाराजांच्या विरोधात होती. कारण सेना महाराजांचं लौकिक होतं. सेना महाराज लहानपणापासून विठ्ठल भक्तीमध्ये रंगलेले होते. सेना महाराजांचं त्या भागामध्ये तसं लौकिक होतं. तरी सुद्धा माझे सेना महाराज त्या रामसिंहची सेवा करायचे. रोज 15 मिनिटात पूजा आटपायचे माझे सेना महाराज. रोज 15 मिनिटात बुक्का लावायचा, चंदन लावायचं, रामकृष्ण हरीचं भजन करायचं, पांडुरंगाची आरती करायची, रोज 15 मिनिटाची पूजा करायचे. आणि एक विशेष, धंदा करी 2 प्रहर. सेना महाराज दुपारपर्यंत म्हणजे 2 प्रहरच धंदा करत होते. आता आम्ही रात्री 12ला ग्राहक आला तर चला बसा. म्हणजे काळ बदलला तसं आपल्याला बदलावं लागतं, माझं असं म्हणणं नाही. पण सेना महाराज फक्त 2 प्रहर धंदा करत होते. 12ला त्यांची ती जी झोडी आहे ती अटकवली की बस. एक दिवस काय झालं की 15 मिनिटात पूजा आटोपणारे सेना महाराज 3 तास झाले त्यांची पूजाच संपली नाही. विठ्ठलाला निहारत बसले, विठ्ठलाला निहारत बसले, माझा विठोबा माझा विठोबा म्हणत बसले, निहारत बसले विठोबाला, निहारत बसले. इकडे त्या रामसिंहला लहर आली, म्हणे दाढी करायची. सिपायाला सांगितलं, सिपाई जा सेना न्हाव्याला घेऊन या, घेऊन या म्हणे सेना न्हाव्याला. सेना न्हावी महाराजांची पत्नी कोण? सुंदराबाई. सुंदराबाई उंबरठ्यावर होती. इकडं त्या रामसिंहचे शिपाई आले, सेना आहे का घरात? सेना आहे का घरात? इकडे सुंदराबाईला काहीच कळेना. आवाज दिला तर पूजेमध्ये खंड पडेल आणि सिपायाला नाही म्हटलं तर नंतर शिक्षा होईल. तुमच्यासारखी आपल्यासारखी एखादी बायको असती तर
सुंदराबाईच्या जागी मंत्र्याचा माणूस आलाय. 20,000चं नाही तर 80,000चं बंडल भेटणार आहे. काय देव चोळत बसले, काय देवाची पूजा करत बसले. उठा ना, घरात भाकरीचा पत्ता नाही, घरात खायला भाकर नाही, परिस्थिती गंभीर आहे. काय बापा विठोबा विठोबा करत बसले अशी म्हटली असती आपल्यासारखी. पण ती कोण होती? सुंदराबाई होती. सुंदरा आई साहेब होत्या त्या. त्यांनी पूजेमध्ये खंड पडू दिला नाही. शिपाई वापस गेले. मी आधीच सांगितलं का शिपाई जरा सेना महाराजांच्या विरोधात होते. म्हणायला लागले रामसिंहला तो सेना जरा जास्तच हुशार आहे. तो सेना म्हणे जरा जास्तच हुशार आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं त्याला जास्त डोक्यावर चढवायचं नाही. रामसिंह म्हटलं असं, आणा पकडून त्या सेनाला आणि लटकवा फाशीवर. आणा म्हणे पकडून त्या सेनाला आणि लटकवा फाशीवर. एवढं म्हणताच विठेवरचा विठोबा कमरेवरचे हात काढून चटकन खाली. महाराजांसारखा वेश परिधान केला. हातामध्ये सेना महाराजांसारखी झोळी घेतली. एका हातामध्ये इथपर्यंत येईल अशी काठी घेतली आणि निघाला. आणि राजांना म्हणायला लागला राजे माफ करा मला जरा विलंब झाला. राजे माफ करा मला जरा विलंब झाला. बसा आत्ता दाढी करतो. बसा आत्ता पाठ चोळून देतो. माझ्या त्या विठोबानं सेना महाराजांच्या रूपात येऊन आता फवारे असतात ते असे बॉटलचे. आधी वाटी असायची तांब्याची. त्या वाटीमध्ये हात बुडवला. त्या सेना महाराजांनी जे विठ्ठल होते ते सेना महाराज त्यांनी त्या रामसिंहच्या चेहऱ्यावर फिरवला, मानीवर फिरवला. त्या रामसिंहाला कोळ होतं. त्याचं कोळ सेकंदात नाहीसं झालं. आणि म्हणायला लागले सेना तुझा हात जरा आज लईच कोमळ वाटतोय इकडे. तो काय सेना महाराजांचा हात होता काय? तो हात माझ्या विठोबाचा होता. तो हात माझ्या विठोबाचा होता. आणि तो हात लावल्यानंतर त्या रामसिंहाचं कोळ नाहीसं झालं. कोळ जे असतं ना अंगावर पांढरं पांढरं ते कोळ नाहीसं झालं कारण तो हात माझ्या पांडुरंगाचा होता. आणि रामसिंह प्रसन्न झाला. त्याने 2 आंजोळी मोहरा घेतल्या आणि त्या सेना महाराजांच्या रूपात जे आले विठ्ठल त्यांच्या झोळीमध्ये टाकल्या. जाता जाता विठ्ठल गायब झाले. सेना महाराजांच्या घरी ते झोडी नेऊन अटकवली. इकडे खरे जे सेना महाराज आहे यांना आता पूजेपासनं ते पूजा आटपून ते बाहेर आले. आणि सुंदराबाई म्हणायला लागली धनी म्हणे रामसिंह राजांचे माणसं आले होते आणि तुम्हाला बोलवलं होतं. सेना महाराज म्हणे कधी? 3 तासा अगोदर म्हणे. सेना महाराज काळजीत नव्हते बिलकुल. सेना महाराज म्हणायला लागले माझा विठ्ठल आहे ना तो सगळं पाहून घेईन. विश्वास होता विठ्ठलावर. एखादा असता तर घाबरला असता ना. पण माझे सेना महाराज म्हटले नाही माझा विश्वास आहे माझ्या विठ्ठलावर. आणि गेले सेना महाराज. आणि गेल्यानंतर राजे म्हणे माफ करा मी विठ्ठलाच्या पूजेमध्ये जरा दंग झालो होतो मला माफ करा. रामसिंह म्हटलं येडा झाला का काय सेना? अरे आत्ताच आला 2 आंजोड्या तू हे घेऊन मोहरा घेऊन गेला. येडा झाला का काय असं म्हणायला लागला तो रामसिंह. सेना महाराजांना वाटला हा राजा आडवा बोलतो का काय. सेना महाराजांनी झोडीत पाहिलं आणि खरोखर त्याच्यामध्ये सोन्याच्या मोहरा होत्या. माझे सेना महाराज ढस 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 रडायला लागले आणि घराच्या वाटेनं गेले. सुंदराबाईशी भांडण केलं. म्हणे तू पिशाचिनी आहे, तू पापी आहे. तू मला का सांगितलं नाही राजाची माणसं आले म्हणून? तू जर मला सांगितलं असतं तर माझ्या राजाला आज हे काम करावं लागलं नसतं. तू जर मला सांगितलं असतं ना तर माझा जो हा बाप आहे, हा जो माझा बादशाह आहे, हा जो माझा विठ्ठल आहे ना याला लोकांच्या चेहऱ्यावरची घाण साफ करावी लागली नसती. या कृतीतनं दाखवून दिलं विठोबानं की हे घाणीचं काम नाही, इतरांना सुंदर करण्याचं काम आपण करत असतो. माझ्या विठोबानं ते काम केलं माझ्या विठोबानं. ऐसा माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची सेना आपणची होय पांडुरंग. ऐसा माझ्या सेनाचा कैसा प्रेम भाव. कसा प्रेम भाव असेल माझ्या सेनाचा? ऐसा माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव असेल. किती प्रेम केलं असेल त्या विठ्ठलावर माझ्या सेना महाराजांनी. किती प्रेम केलं असेल त्या विठ्ठलानं माझ्या सेना महाराजांवर. आणि म्हणून तो विठेवरचा परमात्मा खाली आला. रूप पालटोणी गेला, सेना नावी विठ्ठल झाला.
जनाबाईचं प्रमाणे रूप पालटोनी गेला सेना नावे विठ्ठल झाला. दुसऱ्या प्रमाणे बंकास्वामीचं कोण भाग्य त्या सेना न्हावयाचे नीच काम त्याचे सोयी करी घेऊनी धोकटी करी हजामत बादशाह. तो जगाचा बादशाह या तुच्छ बादशाची हजामत करतो. ऐसा माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. विठ्ठल विठ्ठल माझ्या विठोबाचा कैचा प्रेम भाव. माझ्या विठोबाचा कैचा प्रेम भाव. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. माझ्या विठोबाचा कैचा प्रेम भाव. माझ्या विठोबाचा कैचा प्रेम भाव. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. आपणाच देव होय गुरु. आपणाच देव होय गुरु. पडिय देव बाबा पुरवी वाचना. पडिय देव बाबा पुरवी वाचना. आपणच देव होय गुरु. आपणाच देव होय गुरु. पडिय देव बाबा पुरवी वाचना. पडिय देव बाबा पुरवी वाचना. बसलं का नाही बरोबर पहिल्या चरणात माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव.